पंढरपुर तालुका के चालीगांव से बड़ी खबर। चाली ग्राम पंचायत और पंचायत समिति के अधिकारी कर्मचारी, चालीगांव के सदस्य, सरपंच और एजेंट हर घर के मालिक से 20 से 25 हजार रुपए लिए बिना घर मंजूर। पंढरपुर तालुका के चलते गांव से बड़ी खबर। चाली ग्राम पंचायत और पंचायत समिति के अधिकारी कर्मचारी, चालीगांव के सदस्य, सरपंच और एजेंट हर घर से मासिक 20 से 25 हजार रुपए लिए बिना घर मंजूर नहीं करते और अगर मंजूरी मिल भी जाती है तो पैसे लिए बिना उसकी किश्त जारी नहीं होती। देखना होगा कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और सोलापुर जिले के पालक मंत्री जय कुमार गोरे के खिलाफ क्या कार्रवाई होती है? क्या ये सब चलता रहेगा? हाँ, अरे आपा कुठं रे? काय बोलते? अरे ते बाल्याला सांगितलं तेवढं, ते आपलं सगळं जॉब कार्ड ते दिले, आपल्याला बांधायचं नाही म्हणते. त्याला काय 5-4 हजार रुपये देऊया, पण ती काढून देऊया, आपल्याला काढून दे. बाल्याला मी काय सांगायचं? मग तू सांगा लागतंय का मी सांगायचं आहे? हा, बाल्या मालक आहे का गावाला? कागद आपली त्यांनी नेलीत रे, तरी मग बोलतोय लगा. मंजूर आहे का तुझं? कागद त्याने नेली म्हणजे काय झालं? ती मंजूर करतोय. सगळं मंजूर आहे रे आपलं. आपण हा, फक्त त्याने कागद नेली, ती काय म्हणतोय तिथनं त्या साहेबाला एवढं द्यायला लागते, मग ह्या साहेबाला एवढं द्यायला लागते. ती म्हणते किती म्हणून द्यायला मी तुला लागतात म्हणते? 10-15 हजार घालवा लागतंय म्हणते. 15,000 द्यायला लागतात म्हणते. होय. ते तेवढं बघ तू तुझ्या हिशोबानं काय देऊया, पण काय आपलं कुठल्या बांधायचं नाही रे. साहेबाला द्यायचं? हा, कुठल्या साहेबाला द्यायचं म्हणते? ती आता बघा येतंय ती साहेब कोणाला त्याला द्यायला लागते, म्हणते ना ह्याला निम हाणणार आणि ती निम घेणार. आता काय विषयच नाही. हा, बर. मग तेवढं काम का आपलं करील. 15,000 मागते. हा, होय. तेवढं ते का मग लावला फोन तुझा येंगेत लागायला लागला म्हणून बंद केला. मी पोर घालतो रे तू इथे. हा, त्याला म्हणलं आपण नंबर दे फोन लावायचा. हा. मग त्यांनी नंबर सांगितला होता. ते मला लय तैट वागायला लागलेला. काय त्याचं मिटव एकदा. काय मिठो मी? हा, काय मिठो? अरे ते तैटच बोलतोय. काय तुला देऊ वाटत दे, नाही तर तुझं कॅन्सलच करतो, हा मत करतो. मला जॉब कार्ड पण काढून दिले त्याला. हा, सगळं झालंय माझं. फक्त आता प्रोसिजर काय माहिती आपल्याला बांधकाम करायला नाही. 1 मिनिट आहे घे. हा. मग त्याला मी म्हणतो तुला काय 5-4 हजार रुपये दे तुला. ती म्हणतो 15,000 रुपये द्यायला लागते, त्या साहेबाला वरले द्यायला लागते, खाल्ल्या साहेबाला द्यायला लागते. काय त्याचं त्याला हा. हम्म. मग आता किती 15,000 रुपये दिले होते आपलं पाक काढून दिलं. मला काय माहित आहे रे? हम्म? मग ती ते कशाला मग मोठं बोलते ला उगाच. मला माहित काय आहे भानगड आहे ती. हम्म? मी तुझ्या उद्या गाडी घेतो. तू मला कुठं गावतो उद्या सांग. मी पंढरपुरात. हा, पंढरपुरात. किती वाजता येऊ दे तुझ्या पैसे मी सांग. हम्म? हा, मी आहे की. किती वाजता तुझ्या पैसे येऊ दे सांग घे. काय सांगता येत नसते मी कुठं आहे ते. आणि तो नंबर आहे आता, हे डायल करून ठेवतो. तुला उद्या फोन लावतो अजून एकदा. हो, हा. कुठल्या साहेबाला द्यायला लागतात म्हणते? अरे ती पंचायत समिती एक साहेब येते म्हणते बघायला, त्याला निम द्यायला लागतात ना. ह्याचा निम मग हम्म. पंचायत समितीवर कुठं साहेब येते? हॅलो अप्पा, हा. पंचायत समितीवर कुठं साहेब येते ना? काय माहित नाही मला. हा, काय माहित नाही. मग ती तेवढं आपली किंमत तू करायची उद्याला. माझं झालं, मी ती जॉब कार्ड ते सगळं दिलंय. हा. पैसे देणार म्हणून ते देणार. हा, मग ती त्याच्या पाय तटले रे जरा. ते बाजीन मला वागावले आता. त्या पैसे बाळाला एक फोन कर घे. पैसे देणार म्हणून तटवली ती. किती जण आहेत तटवली ती? लय जणांनी लावा त्यानं 8-10 जणांची तटवली ते सगळे. 8-10 जणांचे पैसे देणार म्हणून तटवली. 15,000 मागते का? 10-10 हजार रुपये द्या म्हणते, आमचे आम्ही करतो, तुम्हाला काय करायचं. होय. हा,
ठीक तू आहे. घरी कवा येतो? मी येतो घरी. हम्म. हा, फोन करतो आल्यावर. मग आल्या मला फोन कर, हम्म. मी येतो घरी. हम्म. आपल्या पण वैयक्तिक बोलू परत. कोणाला देच म्हणतंय, ह्याला देच म्हणतंय का काय ते ग्रामसेवकला. ग्रामसेवकचा विषय नाही, हम्म. ती दुसरा साहेब आहे म्हणतोय, बघा येते त्या साहेबाला पैसे द्यायला लागतात म्हणते रे. हम्म. मग तरी मी म्हणले, मी 10,000 रुपये तुला सोडतो म्हणलेला, तरी म्हणतोय तेवढ्यात होतच नाही म्हणतोय. मग ह्याचं बाजील पण चालू झालंय मग सगळं.